बघा मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आपण आलेलो आहे आपण आहोत आता रमादेवी सिद्धविनायक मंदिरच्या इथे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आजचा दिवस स्टार्ट करूया. चला तर आता भेटूया, डायरेक्ट मोठा ब्लॉग करूया थोडा आणि घरी जाऊया. थोडं कामानिमित्त आलो होतो इथे. चला, गणपती बाप्पा मोरया. तर आपला मोटो ब्लॉगिंगचा हा दुसरा व्हिडिओ असेल. पहिला व्हिडिओ मी अपलोड केला ऑलरेडी, बघितला असेल तर कसा वाटला नक्की सांगा मला, आवडला की नाही आणि कसं शूट झालं वगैरे नक्की कमेंट करत राहा. कमेंट केलं तरच मला समजेल की कसं काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. चला आता थोडंसं पेट्रोल टाकायचं. पेट्रोलची साईन दिसत असेल तुम्हाला, थोडंसं इथं पेट्रोल आहे. पेट्रोल भरूया आणि मग पुढे जाऊया. पेट्रोलला आहे गर्दी. चला तर आता बरेच दिवस हवा चेक नव्हती केली, तर आता करूया. जरा 2-3 हप्ते झाले असते, थोडी कमीच होती. चला तर आता निघूया घरी जायला. हा आपला शिवाजी पार्कचा रोड आहे. खूप सिग्नल आहे तिथले. ऑफकोर्स रेसिडेन्शियल आहे म्हणून एवढे सिग्नल आहेत, पण खूपच आहेत. आपलं पेट्रोल टाकी फुल झालेली आहे एकदम. पेट्रोल भरेपर्यंत काय मुहूर्त येत नव्हता. काल विटीवर येताना पण मी विसरलो ॲक्च्युली, कारण सायनला आम्हाला पेट्रोल पण जवळ आहे, पण सायनवरून जाऊ शकत नाही घरी धारावीला, कारण सायन स्टेशनचं काम चालू आहे, सायन ब्रिजचं. त्याच्यामुळे काय धारावीवाल्यांना सगळं असं फिरत यावं लागतं. सायन हॉस्पिटलवरून सर्व असं करत यावं लागतं. या बाजूला सायनला यायचं असेल तरी पण हेच प्रॉब्लेम आहे. गाडी येते 650 रॉयल एनफील्ड. आता दिवाळी येते जवळ. इकडे सर्व बघा रोषणाई असते रोडला. आणि आपलं शिवाजी पार्क ग्राउंड. सिग्नल सुटतंय, आपण फटाफट जाऊया. अरे रे सिग्नल लागलेला आहे. खूप कंटाळा येतो. सिग्नल लागतो तिथे. शिवाजी पार्क सकाळी सगळ्यांचं वॉकिंग वगैरे इथे वॉकिंग करायला पण एकदम भारी आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे शिवाजी पार्कचा.
कधी कधी येत असतो आपण वॉकिंगला इकडे, नाहीतर आपलं रिक्लामेशन फिक्स आहे. आता पाऊस वगैरे गेला तर आता जसं टाईम भेटत तसं जातो, कारण आपलं हे मॉर्निंगला टाईम काम असतं. आता बघा वाजलेत 8:35 झाले. घरी जाणार, परत ऑनलाईन क्लायंट आहे. मला वाटतं 5 मिनटानंतर व्हिडिओ शूटिंग बंद होते. मे बी टायमर वगैरे असेल त्याच्यामध्ये, सेटिंगमध्ये चेक करावं लागेल मला. बाकी आता याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवला, याला कुठे जायचं आहे, चला चला गार्डनमध्ये फिरल्यासारखे चालतात कधी कधी. त्यांचं लक्ष कुठं असं काय माहीत नाही, समजत नाही मला. तो जर आपण बोलवतो की पुढे नो एंट्री आहे, इथे आपल्याला तर राईट पाहून जायचं आहे. व्हिडिओ एडिट केला 4K 60मध्ये शूट होत होता, आता 4K 30 आहे. 4K 60मध्ये 6 GB फाईल झाली. 15 मिनटाचा व्हिडिओ होता माझा. मला अपलोड करायला, म्हणजे एक्सपोर्ट करायला पहिल्या तर गोष्ट आपण आयफोनमधून आपण एडिट करतो. पहिले फाईल तुम्हाला ट्रान्सफर करून घ्यावी लागते. ह्याचा एक ॲप आहे तो DJ Mimo म्हणून, तो घेतले की मग मोबाईलमध्ये फाईल आली की त्यांचाच एक एडिटिंग ॲप आहे DJIचं, त्याच्यातून तुम्ही करू शकता एडिटिंग. पण एक्सपोर्ट व्हायलाच एवढा वेळ लागतो आहे, कारण मोठी फाईल आहे ती. तर 6 GBचा व्हायला मला लागला 1 तास. 45 मिनिट्स 60 मिनिट्स गेले आणि नंतर मग परत अपलोड व्हायला वायफायचा स्पीड असूनसुद्धा एक 20 मिनटं गेली असतील, 20-25 मिनटं, 20 मिनटं गेली असतील. तोपर्यंत आपलं थंबनेल वगैरे बनवायचं काम चालू असतं आणि मग तसा फायनली व्हिडिओ आपला अपलोड झाला. आपल्या चॅनलला आता तुम्ही नवीन बघत असाल किंवा मोटो ब्लॉगिंग म्हणून नवीन बघत असाल तर मी बाय प्रोफेशन फिटनेस ट्रेनर आहे. फिटनेस ट्रेनर म्हणा, पर्सनल ट्रेनर म्हणा. सो आपलं असं काम असतं, मी फ्रीलान्सिंग करतो मुंबईमध्ये. सो जेव्हा सकाळचे, संध्याकाळचे, दुपारचे ऑनलाईन असतात क्लायंट, जसे येतात तसे आपल्याला बाहेर फिरायला भेटतात. आता काय बघूया दिवाळीला, आता आपण एक लॉंग राईड करूया कुठेतरी, असा विचार चालला आहे. बघूया कसं होतं आहे, कसं प्लॅनिंग जमतं आहे. त्याला आपला सिग्नल सुटलेला आहे. चला आता सुसाट जायचं आपल्याला, नंतर वेळ होईल घरी जायला. हा एक पुढे सिग्नल आहे आपला, इथं आला आता पण माईम चर्च, मोठा सिग्नल आहे. एक आपल्याला थांबावं लागेल. जायला जागा भेटते की नाही काय माहिती, कारण नंतर मग राईडला वगैरे आपल्याला पुढे राईड मारायचं. वा मस्त आपल्याला रोड भेटलेला आहे जायला पुढे.
अजून एक सांगायचं मला की आपला आता चार्जिंग कमी होते, बघूया आता. हेल्मेटचं वेट आहे कमी, मला वाटतं 950 950 ग्राम असेल. तर हे मला वाटतं की कॅमेरा पुढे खेचतो असं मला वाटतं, कारण किंवा लूज असेल हेल्मेट आपलं, त्याच्यामुळे थोडासा त्रास आहे. बघूया होईल, जमलं तर घेऊ आपण. हे बघा, हे माईमचं हेल्मेटला पण आता खूप वर्ष झाले घेतलं आहे, पण चांगलं टिकलं आहे कारण आपण चांगलं मेंटेन करतो आपल्या गाडीसारखं. नवीन असतील जे सबस्क्रायबर पहिल्यांदा बघत असतील, हीच आपली गाडी आहे. याच्यावर आपण मोटो ब्लॉगिंग केलं आहे याच्या अगोदर पण मोबाईलवरून मोटो ब्लॉगिंग म्हणता येणार नाही. जेवढे असे एका हाताने गाडी चालायची, एका हाताने शॉर्ट्स घ्यायचे, असं जेवढं जमेल तेवढे काढले शॉर्ट. आता आपण प्रॉपर मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये आलो आहे. आणि अजून एक सांगायचं तर याचा माईकचा एकदम मस्त आउटपुट आहे, इनबिल्ड माईकचा, याचा कॅमेराचा. आपण अजून माईक वापरत नाही आहे. आपल्याला मारायचा राईट, पुढे जाऊन थांबावं लागणार कारण पाठचे जगू देणार नाही, मग हॉर्न मारून मारून डोकं खराब करते. पुढे येऊन उभं राहावंच लागतं. पाठी इकडे त्याचं मग हॉर्न मारत राहतात, जरा तर पुढे यावंच लागतं. माहीम बस स्थानक, हा बघा हा गेला. चला आपण पण जाऊया आता. एकच मला वाटते की थोडं काच उघडी ठेवावी लागते जेव्हा मला बोलायचं असेल. धूळ वगैरे थोडी येतेच आतमध्ये. माईक असेल तर काय ओपन करायची गरज नाही, आतून मस्त तुम्ही बोलू शकता. माईक आतमध्ये अटकवायचा, मस्त बोलत राहायचं. करूया ते पण अपडेट करायचं आपल्याला जसं जमेल तसं. कॅमेराच करता करता तर एवढे दिवस झाले मी अपडेट करणार केला शेवटी. तर आपला सिग्नल ओपन आहे, आता लेफ्टला जायचं आपल्याला. व्हेरी गुड व्हेरी गुड, ओपन झालेला आहे. माणसांना काय कळणार नाही लेफ्ट होईल की नाही. पाच मिनटानंतर त्याची सेटिंग चेंज करावं लागेल मला. 5 मिनटानंतर बंद होतोय कॅमेरा. सांगेन तुम्हाला सेटिंग असेल तर नक्की. आपण पोहोचतोय टी जंक्शन. बघा धारावी ॲक्वा लाईन 3. आणि हे आपलं धारावीचं स्टेशन, मेट्रो स्टेशन धारावी.
चला तर आता भेटूया डायरेक्ट घरी.